नमस्कार मित्रांनो कोविड-19 नंतर HMPV वाढती प्रकरणे पाहता लोकांनी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे। विषाणूची तीव्रता जरी कोविडपेक्षा कमी असली तरी श्वासविकारामुळे काहीच रुग्णांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासते। HMPV हा एक श्वासविकारांचा विषाणू आहे जो मुख्यतः श्वासमार्गावर परिणाम करतो। हा विषाणू प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि अशक्त रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तीवर अधिक परिणाम करतो। सध्या ह्या विषाणूचे लक्षणे कोविड-19 सारख्या असल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे। HMPV विषाणूची प्रमुख लक्षणे। HMPVच्या लक्षणाची सुरुवात सौम्य स्वरूपात होते, मात्र काही वेळेस ती गंभीर आजारात बदलू शकते। खालील प्रमाणे लक्षणे दिसू शकतात: सामान्य सर्दी, नाक वाहणे, घसा खवखवणे, श्वासविकार, दुखणे, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, हलका मध्यम ताप येणे, थकवा आणि अशक्तपणा येणे, सतत झोप येणे आणि कमजोरी जाणवणे। कोविड-19 सारखी लक्षणे दिसणे, तोंडातून गंध आणि चव हरवणे, स्नायू दुखणे आणि डोकेदुखी वाढणे। आता जाणून घेऊया HMPVचा प्रवास कसा होतो। HMPVचा प्रवास प्रामुख्याने संसर्गित व्यक्तीच्या संपर्कामुळे होतो। ते थेट संपर्क श्वासाद्वारे किंवा संसर्गित व्यक्तीच्या खोकल्यामुळे विषाणूचा प्रवास होतो। पृष्ठभाग संपर्क: ज्या पृष्ठभागावर विषाणू उपस्थित आहे त्याला स्पर्श केल्यानंतर डोळे, नाक किंवा तोंडाला हात लावल्यास हा विषाणू पसरतो। HMPV आणि कोविड-19 मधील फरक: जरी दोन्ही विषाणूची लक्षणे सारखी वाटत असली तरी त्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत। कोविड-19 विषाणूमुळे गंध आणि चव जाण्याची शक्यता जास्त असते, तर HMPV मध्ये लक्षणे क्वचित दिसते। कोविड-19च्या चाचणीने विषाणूचे सहजपणे शोध लागतो, परंतु HMPV साठी विशिष्ट चाचणी करावी लागते। कोविडचा प्रादुर्भाव वेगाने होतो, तर HMPVचा प्रादुर्भाव तुलनेने कमी तीव्रतेने होतो। प्रतिबंधक उपाय काय करावे? 1. HMPVचा संसर्ग टाळण्यासाठी खालील गोष्टींचा पालन करणे गरजेचे आहे। 2. स्वच्छता राखा, वारंवार हात धुवा आणि सॅनिटायझरचा वापर करा। 3. शारीरिक अंतर ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्कचा वापर करा, श्वासविकारावर टाळण्यासाठी मास्क घाला। 4. प्रतिरोधक शक्ती वाढवा, सकस आहार आणि व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा। 5. रुग्णांपासून लांब राहा, श्वासविकार असलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणे टाळा। उपचार आणि उपाययोजना: HMPV साठी सध्या कोणतेही ठोस लस किंवा औषध उपलब्ध नाही। सौम्य लक्षणांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने खालील उपाय करता येतात: पुरेशी विश्रांती घ्या, जास्त पाणी प्या, जसे की गरम पाणी किंवा सूप, ताप व वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल सारखी औषधे घ्या। गंभीर लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरला सल्ला घ्या। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। धन्यवाद।